नमस्कार, मी प्रतिभा गलांडे मोरेज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहेत. आज आपण आलो आहोत पुणे सोलापूर हायवे जवळ यवत गाव या ठिकाणी असलेला तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी असलेलं शेरू ॲग्रो टुरिझम सेंटर आणि त्याचे मॅनेजर आपल्यासोबत आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊया आणि नंतर आतमध्ये जाऊन पाहूया की पर्यटकांसाठी कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या सुविधा आहेत ते. सर नमस्ते आणि तुमची ओळख करून द्या. शेरू ॲग्रो टुरिझम यवत येथे मी मॅनेजर आहे. मॅडम आलेल्या आहेत, तर त्यांना माहिती देण्यासाठी मी थांबलो आहे. ओके, थँक्यू सर. पुढे जाऊयात आपण. हा आपल्याला एंट्रन्स दिसतोय. किती छान कलरफुल एंट्रन्स आहे आणि समोर ती कमान केली ना, वेलींची कमान मंडप असल्यासारखी आहे ते आणि वरती वेली चढवल्यात. हे समोर जे आहे ते रिसेप्शन आहे. समोर कुठे रिसेप्शन? रिसेप्शन आहे. हा, इथे पर्यटकांना रिसीव्ह केलं जातं. सर, वेलकम करण्याची काही वेगळी पद्धत आहे आपल्याकडे? स्वागत कसं करता पर्यटकांचं? इथं रिसेप्शन असतो. ओके, बुकिंग वगैरे इथंच होते? हो, बुकिंग ऑनलाईन आणि असं पण होतं. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे बुकिंग होते. हे कुठले पक्षी आहेत? हे गिनी गोल्ड म्हणतात. कोंबडी आहे. ओके. इथं पर्णकुटी आहे. छान, प्रत्येकाला म्हणजे स्पेस मिळावी पर्यटकांना ह्याची चांगली सोय आहे आपल्याकडे. इथं भरपूर खेळणे आहे लहान मुलांसाठी. तिथं ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी, लहान मुलांना तिथं घसरगुंडी आहे. हे संपूर्ण खेळणे आहे. पक्षी आपलेच कंट्रीज. कुठले पक्ष्यांची नावं समजतील? आहेत नाही तर दाखवतो तुम्हाला, या ना. हे पक्ष्यांसाठी आहे. आणि सर, इथे वन डे ट्रिप ऑर्गनाइज होते का? इथे रॅबिट्स वगैरे आहेत. हो, रॅबिट आहेत. येस, ससे. इथे गोट आहे. गोट फार्मिंग ही आहे, शेळी पालन. त्याच्यानंतर पुढचे खाली आहे, तिथं खाली गेलं. ओके, काही हरकत नाही. डॉग आहेत पण बाहेर आहेत, त्याच्यामुळे खाली. ओके. या ठिकाणी रिसॉर्टला स्पेस भरपूर आहे. हवा तसा तुम्हाला पेस आहे इथं. या ठिकाणी वन छान आहे. वन डे पिकनिक स्पॉट आहे. खूपच छान आहे. पेस भरपूर आहे. वाटेल तेवढी ऍक्टिव्हिटी आहे. ॲडव्हेंचर आहे, गेम आहेत, इनडोअर गेम आहेत, आउटडोअर गेम आहेत, बोटिंग आहे, स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे, भरपूर काही गेम आहेत. एका दिवसाचं टायमिंग सकाळी कितीला सुरू होतं? सकाळी 9:30ला स्टार्ट होतं. त्याच्यामध्ये कसं आहे की ब्रेकफास्ट, त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी, ॲडव्हेंचर, तुम्हाला वेलकम ड्रिंक्स मध्ये शुगर केन ज्यूस दिला जातो. त्यानंतर बैलगाडी राईड आहे, त्यानंतर ट्रॅक्टर राईड आहे, त्यानंतर तुम्हाला तिकडं दुपारी स्विमिंग पूलला नेलं जातं. स्विमिंग पूल मध्ये रेन डान्स आहे. ओके. आणि आपल्या आजूबाजूला कुठलं अट्रॅक्शन आहे का पर्यटकांसाठी तिथे तुम्ही फिरायला घेऊन जाता का? काय आहे सर? तुम्हाला वरच्या बाजूला भुलेश्वराचं मंदिर आहे. हो, येताना पाहिलं मी. तिथे आपण पर्यटकांना घेऊन जातो. हो. आणि शेतामध्ये शिवार फेरी नेतात. इथं भरपूर आहे ना सर. तुम्हाला समजा शेती एकूण किती एकर शेती व हे ॲग्रो टुरिझम आहे? किती एकराचं आहे? हे टोटल बघा 40 एकरामध्ये आहे. 40 एकरामध्ये शेती प्लस आपलं हे ॲग्रो टुरिझम 40 एकरामध्ये हा जो आहे तो रिसॉर्ट आहे. बाकीचं त्यापेक्षा आणखी क्षेत्र आहे शेतीचं. शेती आहे. आणि शेतावरती कोणती पिके घेतात? ऊस आहे, आता ज्वारी काढली, इथं गहू होता, खालच्या बाजूला आंब्याचे झाड आहेत, नारळाची झाडं, फळबागा आहेत. हो, आहे. पॉइंट केलेले आहेत. सेल्फी आणि समोर हा सेल्फी पॉइंट आहे. त्यानंतर इकडं या बाजूला पण आहे, इकडं पलीकडं. हे आपल्याला समोर दिसते ते बसण्यासाठी वगैरे पर्यटकांना जागा केली ना. हा सायकलचा सेल्फी पॉइंट आहे इथं. भरपूर आहे, भरपूर. विहीर पण आहे पलीकडे. दिवसभर अगदी कंटाळा येईल एवढा आहे. छान. इथे फ्रेश ऊसाचा ज्यूस दिला जातो, शुगर केन ज्यूस पर्यटकांना. समोर बाजूला जे दिसतात कॉटेज, ते जेवणानंतर तुम्हाला रेस्ट करण्यासाठी त्या कॉटेज आहे तिथे संपूर्ण खाट टाकले आहेत. बाजा म्हणतो आपण ह्याला. हो, बरोबर आहे. बाजा टाकलेत सगळ्या खाली. आणि वरती छान
छप्पर म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे. एकदम हवा खेळती आहे आणि नैसर्गिक सुंदर नॅचरल झाडाचं- ॲटमॉस्फिअर आहे आपल्या इथे. झाडाची सावली पण असते या सावली ठिकाणी. पण आहे. हो. नैसर्गिक एसी म्हणलं तरी चालेल. हो बरोबर, नैसर्गिक एसी. हा, या बैलगाडी राईड्स आणि पलीकडे ती ट्रॉली दिसतीये, ट्रॅक्टर राईड आहे. ट्रॅक्टर राईड. त्याच्या पलीकडल्या बाजूला मिनी ट्रेन राईड साठी. ज्यांना त्याच्यात बसून चालायचं ते त्याच्यातून पण जाऊ शकतात. आणि हा रिकामा जो जागा दिसते आपण, तो काय आहे? तो रिकामा आहे, ते शेतीसाठी आपण शेतीसाठी ठेवलेला आहे गहू जागा. वगैरे केला होता. हा पूर्ण पोर्शन जो आहे ते या ठिकाणी शुगर केन ज्यूस वगैरे हे राईड साठी थांबतात या ठिकाणी. असा प्रशस्त हा पूर्ण राईडचा हा ट्रॅक आहे. प्रशस्त हा पोर्शन आहे. आपण बघू शकता साईडला किती हिरवळ आहे, पूर्ण ग्रीनरी मेंटेन केली आहे. किती पीसफुल ॲटमॉस्फिअर आहे. प्लस अगदी डोंगराच्या पायथ्याशी समोर डोंगर आहे. तुम्ही जर थांबले या ठिकाणी हा. तर तुम्हाला भुलेश्वर दिसतो. हा, इथून आपल्याला भुलेश्वराचं मंदिर दिसतंय. एकदा मी दाखवते. हा, हे समोरच्या बाजूला इथं भुलेश्वराचं मंदिर आहे. हे इथं. हा, हे वरती आपण जे टॉपला पाहताय हे भुलेश्वराचं मंदिर आहे. पांडवकालीन मंदिर आहे म्हणून. पांडवकालीन मंदिर आहे हे. छान, हा एक खूप छान पॉइंट आहे आपला इथला. त्याच्यामध्ये टोटली इंडोर. हा इंडोर गेम पॉइंट आहे आणि आतमध्ये वेगवेगळ्या इंडोर गेम्स घेतले जातात. स्टॉल आहे, तो स्टॉल आहे. त्या ठिकाणी आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, बिस्लरी असं स्टॉल आहे. कोकोनट वॉटर. नेट लावून हे बॉक्स क्रिकेटची जागा आहे आउटडोर गेम मध्ये. हा ट्रॅक्टर राईडचा ट्रॅक आहे आणि समोर आपण बघताय हा मिनी ट्रेनचा ट्रॅक आहे. मिनी ट्रेन. आणि हा आहे डायनिंग एरिया. हा, डायनिंग. आता तुम्हाला इथली माहिती सांगतो मी. जेवणाचं ऑप्शन काय? सांगतो तुम्हाला इथली माहिती. हे आपला डायनिंग हॉल आहे. इथं ऍट अ टाइम 250 लोक जेवू शकतात. 250? हा, 250 लोक जेवू शकतात ऍट अ टाइम इथं. एवढा प्रशस्त डायनिंग हॉल आहे. काही म्हणजे हे नाही, सोयी वगैरे संपूर्ण आहेत. जेवणाचे ऑप्शन्स दोन्ही आहेत का, व्हेज नॉन व्हेज? नाही, फक्त व्हेज. प्युअर व्हेज जेवण दिलं जातं इथे. हो. आणि आपल्या ग्रामीण पद्धतीचं जेवण दिलं जातं का पर्यटकांच्या आवडीनुसार? महाराष्ट्रीयन पद्धतीचं सांगाल ते त्याप्रमाणे बनवले जातात. हे समोर सेपरेट वॉशरूम दिलेले आहेत. लेडीज जेंट्स आणि तो सेक्शन. आणि इकडे या बाजूला चेंजिंग रूम आहेत, एक लेडीज एक जेंट्स. ओके. हा आपल्याला स्विमिंग पूल दिसतोय आणि समोर वॉटर ऍक्टिव्हिटीज पण आहेत. स्लाइड्स आहेत. त्याच्या वरच्या बाजूला झिप लाईन पण आहे. झिप लाईन पण आहे. ओके. आणि पलीकडल्या बाजूला रेन डान्स आहे इकडं. ह्या साईडला आपल्याला ही जी प्रोव्हिजन दिसतेय ती रेन डान्सची आहे. त्या बाजूने तुम्हाला जास्त. हा बोटिंग एरिया आहे आणि समोरचं काय स्टे साठी रूम आहेत पुढच्या बाजूला. स्टे साठी आहे. ओके. आणि हे वरती जे आहे तो चालता झुला आहे का? हे झुलता पूल आहे. ओके. आणि समोर जे आहे ते जिप लाईन आहे. समोरची जिप लाईन. प्रशस्त जिप लाईन आहे. 230 मीटरची जिप लाईन आहे आपली. किती कॉटेजेस आहेत आपल्याकडे? कॉटेजेस राहण्यासाठी कशी सोय? 6 रूम आहेत. 6 रूम आहेत. आणि आपण मिनिमम 100 टेंट लावू शकतो. 100 टेंट लावू शकतो. 100 टेंट लावू शकतो आपण. आणि सर म्हणजे पॅकेजेस टेंट जर असेल 1-2 डेज साठी जर आले टुरिस्ट आपल्याकडे, पर पर्सन वरती असतं. पर पर्सन किती घेतात? काय क्वांटिटी असेल त्यावरती तुमचं डिस्काउंट वगैरे ठरवून दिलं जातं. ओके. तरी एका व्यक्तीचं आम्हाला सांगा. 1800 मॅम. पर पर्सन 1800. पर पर्सन 1800 2 दिवसासाठी. 1 दिवसासाठी. 24 तासासाठी. त्याच्यामध्ये जेवण इन्क्लूड आहे आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड आहेत. तुम्ही आज ब्रेकफास्ट, उद्या दुपारी, उद्याचा ब्रेकफास्ट पर्यंतचा. ओके. सगळं तुम्हाला 1800 मध्ये देतात. आणि लहान मुलांना नाही, त्याच्यामध्ये कसं लहान मुलं वगैरे वेगळं असते. पॅकेज प्रमाणे दिले जाते. आणि राहण्याची ही उत्तम सोय आहे. उत्तम सोय आहे राहण्याची पण. बोट लावल्यात बघा संपूर्ण. हो. खूप छान. आता बघा इथून हे प्रशस्त तुम्हाला भुलेश्वर मंदिर वगैरे दिसतं संपूर्ण. हे समोरच्याच बाजूला जे दिसतं ना तुम्हाला इथं, तो सनसेट पॉइंट आहे. हा सनसेट पॉइंट. हे स्टे साठी रूम आहेत सगळ्या. इथे राहण्याची व्यवस्था आहे. हो. मध्ये आयलँड आहे.
त्याच्यावरती तुम्हाला टेंट वगैरे लावून पार्टी ह्या वगैरे आयलँड वरती तुम्ही टेंट लावून पर्यटकांच्या मागणीनुसार टेंट लावू शकतात हम्म. आणि ही जागा वेगवेगळ्या पार्टीसाठी किंवा प्रोग्रामसाठी वापरली जाते. हो. तर तुम्ही तुमचा वेळ देऊन अतिशय छान माहिती आम्हाला दिली. त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या ज्यांना पर्यटन करायला आवडतं, ज्यांना फिरायला आवडतं, त्यांना मी नक्की सांगू इच्छिते, की अवश्य एकदा भेट द्या. खूप छान स्पॉट आहे. थँक यू. थँक यू सर. माझं पण म्हणणं असं आहे की पर्यटकांनी एकदा येऊन जर आले, इथंच गेले, तर ते परत येण्याची इच्छा प्रकट करतील. व्हेरी गुड. म्हणजे हा कॉन्फिडन्स आहे हो, इथला. हो, हो. छान. आणि तर माझी एक अवश्य इच्छा आहे की नक्की प्रत्येकाने पर्यटकांनी या ठिकाणी येऊन भेट द्यावी. भेट दिल्यानंतर त्याचा परिपूर्ण आनंद घ्यावा आणि त्याच्यानंतर मला सांगावं की कसं वाटलं. तर ते सांगणार बरोबर. मला की आम्हाला इथून जावं वाटत नाही. खूप छान, खूप छान. तर नक्की एकदा अवश्य भेट द्या. हो. थँक यू.